नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. कार्बन कंपाऊंडच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. मी प्रवीण सर. आज मी तुम्हाला शिकवतोय आयुपीएससी आणि कॉमन नेमिंग याच्यामधलं कन्फ्युजन. काही काही गोष्टी फार कन्फ्युज करतात असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं. तोच कन्फ्युजन आजच्या लेक्चरमध्ये मी क्लिअर करून देणार आहे, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. पुढचे काही मिनिटं आमच्या सोबत राहा. कॉपी पेन घेऊन बसा, वही पेन घेऊन बसा आणि त्यातमध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. तुमच्या सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आजचं लेक्चर शेवटपर्यंत पहा. चला वेळ न घालवता सुरू करूयात आजचं लेक्चर. चलो शुरू. सो आपण आज घेणार आहोत प्रॅक्टिस एक्झाम्पल ऑन आयुपीएससी अँड कॉमन नेमिंग. तर त्याच्या अगोदर कॉमन नेमिंग आणि आयुपीएससी नेमिंग या दोघांची एक फास्ट रिव्हिजन करून घे, पटकन समजून घे. कॉमन नेमिंग करताना ज्यालाच आपण काय बोलतो, ट्रिव्हियल नेमिंग बोलतो. त्याच्यात पॅटर्न कसा आहे, तर पॅटर्न असा आहे. कसा आहे पॅटर्न? पॅटर्न 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 असा आहे, व्यवस्थित समजून घे. पहिल्यांदा कोण बेटा? प्रिफिक्स. नंतर कोण? वर्ड रूट. नंतर कोण? सफिक्स. लक्षात काय ठेवायचं बेटा? एक सिंपल कुठलाही सरनेम घे. तुझं सरनेम घे. तुझं सरनेम घेतलं. तो सरनेम आहे सपोज वाबळे. ओके. इकडे लिहिलं राजे आणि इकडे लिहिलं पाटील. ओके, राजे वाबळे पाटील. सो असं काहीतरी आहे. तर राजे कोण आहे बेटांनो? प्रिफिक्स. वाबळे कोण आहे? तुमचं वर्ड रूट आहे. आणि सफिक्स कोण आहे? तुमचं सफिक्स कफिक्स पाटील वगैरे आहे. तर चल, जो काही आपण कॉमन नेमिंग घेतोय त्या कॉमन नेमिंग मध्ये प्रिफिक्स मध्ये या तीन गोष्टी आपल्याला ऍड करायच्यात. कुठला? एन, दुसरा आयसो, तिसरा निओ. एन म्हणजे नॉर्मल चेन असते 3 किंवा 3 पेक्षा कार्बनची. आयसो म्हणजे काय? सेकंड नंबर कार्बन ऍटमला. सेकंड कार्बन ऍटमला किती मिथिल ग्रुप ऍट असतात? एक मिथिल ग्रुप ऍट असतात. आणि निओ मध्ये सेम पॅटर्न, फक्त किती मिथिल ग्रुप ऍट असतात? 2 मिथिल ग्रुप ऍट असतात. व्यवस्थित लक्षात ठेव. इकडे आर एक्स म्हणजे याच कंपाऊंडचं जर मला नाव द्यायचं तर आर ला मी बोलतो काय रे? ALKYL. काय म्हणणार? अल्किल. आणि ह्या एक्स ला काय बोलायचंय? हलाइड, जो हॅलोजनचा बनतो. सो आहे अल्किल हलाइड. ROH. या आरचं नाव परत कोण? अल्किल. ओके डन. आणि हा OH चं नाव काय बेटांनो? अल्कोहोल. ओके, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला लागणार आहे. सो व्यवस्थित लक्षपूर्वक ऐक. कॉमन नेमिंग, जे कॉमन नेमिंग कुठं करतात? घरी जे बोलतात ते वालं कॉमन नेम. ओके. आणि आयुपीएससी नेम कोणतं? जे शाळेत नाव असतं, जे सगळेजण ऍक्सेप्ट करतात, जे पत्रिकेवरती लिहिलेलं असतं, ते कॉमन नाव नसतं, आयुपीएससी नेम असतं. ओके चल बेटा पुढे जाऊयात आणि रेडी व्हायत. सर आयुपीएससी नेमिंगचे काही रूल्स येतात जे आपण पटकन रिवाइज करायला पाहिजे. पहिला रूल होता सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम. कार्बन ऍटमची सगळ्यात लांबची चेन घ्यायची. दुसरं ब्रांच आयडेंटिफाय करा किंवा फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करा आणि त्यांना नंबरिंग करा. नाव द्या बाळांनो. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अँड सो ऑन. गिव्ह मिनिमम नंबर टू दी ब्रांचला कमीत कमी नंबर आला पाहिजे. यूज प्रिफिक्स लाईक डाय, ट्राय, टेट्रा फॉर 2, 3, 4. जर असे सेम कंपाऊंड असतील तर त्यासाठी हा प्रिफिक्स वापरायचा बेटांनो. डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा अँड सो ऑन. पुढे आहे बाळांनो सफिक्स 1, सफिक्स 2. सफिक्स 1 चा जर लास्ट अल्फाबेट आणि सफिक्स 2 चा फर्स्ट अल्फाबेट AEIOUY याच्यापैकी असेल, जनरली हे नसावं, आणि जर असेल तर S1 म्हणजे सफिक्स 1 चा लास्ट अल्फाबेट काय करायचा? आपला कॅन्सल करायचा. रूल व्यवस्थित लक्षात ठेव. आणि पुढे बाळांनो चल, हा वाला पॅटर्न सगळ्यांनी आतापर्यंत आपण लक्षात ठेवला आहे. इथून पुढे मी तुला फार चांगला लक्षात ठेवायचा आहे. सो हा वाला पॅटर्न लक्षात ठेव. चलो, दिस इज द करेक्ट वाला पॅटर्न दॅट वी हॅव टू रिमेंबर. टिचुक डन. सो हा वाला पॅटर्न लक्षात ठेव. कोणता? इथं आहे वर्ड रूट साईडला P1 P2, वर्ड रूट साईडला S1 S2. हे सफिक्स येतं आणि कोण येतं? प्रिफिक्स येतं. त्या सफिक्स मध्ये बी जर सफिक्स 1 असेल तर त्यात लावायचं बाळांनो ANE, ENE, YNE. ANE कधी लावणार? जर सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE हा लावायचा. सफिक्स 2 कधी वापरायचा? FG असेल तर. सर FG म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप. डन. वर्ड रूट तुला माहिती बेटांनो काय? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. नाही, फक्त मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक अँड सो ऑन. प्रिफिक्स 1 मध्ये वाढणं हॅलो किंवा ब्रांच ज्या काय असतील ते घ्यायच्यात. आणि या प्रिफिक्स 2 मध्ये वाढणं सायक्लो, बायसायक्लो, स्पायरो असे वाले कंपाऊंड असतात. हे तुला थोडस मोठं झाल्यानंतर म्हणजे 11वीत वगैरे आल्यानंतर फार चांगले दिसतील. सो डोंट वरी अबाउट देम. तर आता सध्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुला. 3 कोणत्या? एक वर्ड रूट वाला,
वर्ड रूट तुझं मिथ पासून डेक पर्यंत पार्ट आहे. S1 जर सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE आणि फंक्शनल. या गोष्टी जर लक्षात असतील तर चला प्रॅक्टिस सुरू करूयात. कुणाची? IUPAC नेमिंग आणि कॉमन नेमिंग वाल्या एक्झाम्पलची. रेडी? चलो मी आलो बाळांनो. माझ्यासमोर एक एक्झाम्पल आहे. मी एक्झाम्पल लिहिलं बाळांनो CH3, CH2, CH2, CH3. या कंपाऊंडचं मला कॉमन नेमिंग पण हवं आहे आणि या कंपाऊंडचं नेमिंग मला IUPAC नेम पण हवं आहे. सुरुवातीला आपण बाळांनो कॉमन नेमिंग बद्दल प्रयत्न करूयात. कॉमन नेमिंग मध्ये बघ बेटा किती येतं? 1 2 3 4. किती कार्बन ऍटम येतात? 4. 4 कार्बनला इथं पॅटर्न बेटांनो आहे प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. हा वाला पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे तुला. तर बघ बाळांनो कार्बन किती येतं? 4. 4 कार्बन असल्यामुळे याचा वर्ड रूट आलं BUT, दॅट इज ब्यूट. हा ब्यूट आला बेटांनो, हे वर्ड रूट झालं. सफिक्स कसं ओळखायचं? सर सिंगल बॉन्ड आहे का? सिंगल बॉन्ड आहे का? सिंगल बॉन्ड आहे का? डबल बॉन्ड आहे का? ट्रिपल बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे सर सगळीकडे. मग सफिक्स कोण येणार? सफिक्स येणार ANE वाला सफिक्स आला बेटांनो. मी थोडस वेगळ्या पेननी लिहू जेणेकरून तुला छान क्लिअर करावं ते. सो मी लिहिला ANE, हा झाला सफिक्स. मग प्रिफिक्स काय लावायचा असतो का? सर कॉमन नेम मध्ये 3 प्रिफिक्स सांगितले होते सर तुम्ही, एन, आयसो आणि निओ. जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बनची जर सरळ चेन असेल, इकडे सरळ चेन असेल तर कसं लिहायचं बाळांनो? एन वाला प्रिफिक्स ऍड करायचा है. सो इसको बोलेंगे हम लोग एन ब्यूटेन. क्या बोलेंगे? एन ब्यूटेन. चला याच कंपाऊंडचा IUPAC नेम सांगण्याचा प्रयत्न करतो. IUPAC मध्ये काय करायचंय? IUPAC चा रूल थोडासा वेगळा. ते म्हणतात लॉंग कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा. मग चला याची मध्ये बाळांनो आपण कंटिन्युअस वाली चेन सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करू. रेडी रेडी रेडी. चला मग याची चेन सिलेक्ट करू. चेन अशी असेल, चेन 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 चेन. हा ही अशी वाली चेन सिलेक्ट केली. चलो चेन सिलेक्ट केल्यानंतर तुला दिसत असेल CH3, CH2, CH2, CH3. आता नंबरिंग करू बेटा या चेनला. चला रेडी. नंबरिंग क्या जाए 1 2 3 4. सर या साइड नंबरिंग केलं तरी 1 2 3 4 येईल. कुठंच ब्रांच नाही त्याच्यामुळे विषयच नाही. या कंपाऊंडचा IUPAC नेम द्यायचा असेल तर IUPAC नेम त्यांना पॅटर्न बेटांनो तोच वाला प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. जर फंक्शन रूप असेल तर सफिक्स 2 वाली गोष्ट आणू. सध्या फंक्शन रूप नाहीये म्हणून मी एवढं असलेलं बेटा. मग चल रे वर्ड रूट कोण आहे? सर वर्ड रूट 4 कार्बन म्हणजेच ब्यूट. सफिक्स कोण आहे सर? सफिक्स आहे ANE. सफिक्स आहे ANE. का? कारण सिंगल बॉन्ड आहे. प्रिफिक्स तर सध्या नाहीये. प्रिफिक्स कधी लावतात? जर हॅलोजन वाली कंपाऊंड वाला असेल किंवा एखादी ब्रांच असेल, फांदी असेल त्यावेळेस हा प्रिफिक्स लावतात. सध्या प्रिफिक्स नाही. याचं नाव फक्त ब्युटेन आणि त्याचं IUPAC नेम कॉमन नेम असणार एन ब्युटेन. कळलं का? एन ब्युटेन. चल नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये अजून क्लिअर होतील गोष्टी. हे वाला एक्झाम्पल बघू CH3 CH CH3 CH3. ओके डन. कॉमन नेमिंग द्यायचंय. कॉमन नेमिंग देताना वाला पॅटर्न प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. चल टोटल कार्बन मोज. 1 2 3 4. 1 2 3 4. सो टोटल कार्बन किती येतं? 4. म्हणून मी लावलं बाळांनो BUT, दॅट इज ब्यूट. टोटल कार्बन 4 होते म्हणून मी ब्यूट लिहिलं. सगळ्यामध्ये बघा कुठला बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे सर. आणि जर सिंगल बॉन्ड असेल त्याचा सफिक्स आला ANE, ब्यूटेन झाला. सर प्रिफिक्स वगैरे काय लावावं लागेल का? जर चुकून ही चेन सिलेक्ट केली तर चेन सिलेक्ट केल्यानंतर अशी वाली चेन सिलेक्ट होईल, अशी वाली. आणि तू नंबरिंग कसं करशील? सर नंबरिंग असं करेल मी, या पे लिखूंगा मैं 1 2 3. कारण इकडनं पण नंबरिंग केलं 1 2 3 तर 2 नंबरलाच कोण आहे? फांदी आहे. 2 नंबरलाच ही वाली जी गोष्ट आहे ही कोण आहे बेटांनो? ही ब्रांच आहे. ही ब्रांच आहे. 2 नंबरला ही ब्रांच आहे. ओके राहतीतच काय अडचण नाही. सो हा जो CH3 आहे ही आहे ब्रांच. ओके सो 2 नंबरच्या कंपाऊंडला ब्रांच आहे. तर आपण बाळांनो कॉमन नेमिंग मध्ये हा वाला रूल शिकलो होतो. कॉमन नेमिंग मध्ये बाळांनो जर 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप ऍड असेल तर एन आयसो निओ याच्यापैकी बेटांनो कोणतं वापरतात? जर 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप ऍड असेल तर प्रिफिक्स कोण असतो? आयसो. सो इस कंपाउंड का नेम बना आयसोब्यूटेन. आयसोब्यूटेन हे झालं त्याचं कॉमन नेमिंग. याचा IUPAC नेम देण्याचा प्रयत्न करूयात. चल इकडे समजलं का तुला? इकडे IUPAC नेम देण्याचा प्रयत्न करूयात. IUPAC साठी असतं लॉंग चेन सिलेक्ट करावी लागते. सिलेक्ट केली आपण, डन. नंबरिंग करावं लागतं 1 2 3 केले नंबरिंग. सर लेफ्ट साइडने करू का राईट साइडने?
कोणत्याही साईडने केले तर ब्रांचला 2च नंबर येतोय. म्हणून बाळांनो चला आयपीएससी नेम देताना मी काय करणार, पॅटर्न लिहिणार मी प्रिफिक्स वर्ड रूट सफिक्स वाला पॅटर्नला. वर्ड रूट ब्रांच मध्ये सॉरी फक्त चेन मध्ये बघ, चेन मध्ये किती कार्बन येतं, चेन मध्ये कार्बन किती येतं सर, चेन मध्ये फक्त जी तुम्ही सिलेक्ट केली आहे का ती हिरव्या कलरनी ग्रीन कलर मध्ये त्याच्यात फक्त 3च कार्बन आयटम आहेत. 3 कार्बन आयटम त्याचं नाव असणार बाळांनो कोण, 3 कार्बन असेल तर हा असणार प्रोप, याचा वर्ड झाला प्रोप. इथं काय केलं, इथं आपण सगळे काउंट केले होते, कळतंय का, इथं कोणते काउंट केले फक्त चेन मधले, याचं नाव सेपरेट देणार त्याचं नाव सेपरेट देणार आयपीएससी नेमिंग मध्ये. मग चल याचं वर्ड रूट घेतला प्रोप. आता सफिक्स पाहायचा आहे तर सफिक्स बघताना बघ सगळे बॉन्ड कुठले तर सिंगल बॉन्ड, त्याचा सफिक्स काय येणार ANE प्रोपेन झालं. आता प्रिफिक्स बघ 2 नंबरच्या कार्बनला काहीतरी आहे, काय ब्रांच आहे सर, फांदी आहे सर, आणि ही ब्रांच असेल तर प्रिफिक्स मध्ये ऍड करावी लागते. मग प्रिफिक्स कसं लिहिणार, प्रिफिक्स लिहिणार सर 2 नंबरच्या कार्बनला कौन अटैच है, एक मिथिल ग्रुप अटैच है, सो इसका करेक्ट नाम बना 2 मिथिल प्रोप ANE. आर यू गेटिंग माय पॉइंट, 2 मिथिल प्रोपेनी, त्याचं बाळांनो कॉमन नेम आयसोब्युटेन आहे, पण आयपीएससी नेम 2 मिथिल प्रोप 1 ANE आहे, किंवा सॉरी फक्त ANE आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करते पटकन, ये चल बाळांनो पुढे. अरे बापरे सर भरपूर कार्बन लिहिले तर, चला याला सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात आणि सिलेक्ट करून बघू सापडतंय काय आपल्याला. डन 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 डन, इसको सिलेक्ट करके देखते. डन, ओके. आता मला सांगा रे, जर चुकून नंबरिंग करायचं असेल तर नंबरिंग कोणत्या साईडने करेल, इकडनं केलं तर 1 2 3 4 5 6 ला ब्रांच सापडेल बेटांनो, इकडनं आलं तर 1 2 लाच ब्रांच सापडेल. मग बाळांनो इट इज बेटर टू नंबर फ्रॉम द राईट साइड. चला उजव्या साईडने नंबरिंग करणार मी, मग मी इकडे नंबरिंग करणार, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4, ये 5, ये 6 आणि हा 7 नंबरचा कार्बन आयटम. डन. तर ज्यावेळेस कॉमन नेमिंग करायचं असतं त्यावेळेस कॉमन नेमिंग करताना टोटल सगळेचे सगळे कार्बन काउंट करा, ऑल कार्बन काउंट करा, सगळेचे सगळे कार्बन काउंट करा. चला टोटल कार्बन काउंट केले तर 7 येतात, ते ब्रांच मधले 2 जण, ही एक ब्रांच आणि ही एक ब्रांच, किती झाली बाळांनो 7 आणि 2 9. तर पॅटर्न प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स, तर वर्ड रूट काय घेणार 9 कार्बन साठी काय घेणार नोन, बोल रे काय घेणार नोन. ओके सगळ्यांना सिंगल बॉन्ड आहे का चेक कर. तर सफिक्स काय येणार ANE, करेक्ट सर करेक्ट. पण बघा सर 2 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच होतं, 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत, 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच होतं. एन आयसोनिओ, त्यातला निओ वाला सफिक्स कधी वापरतात सर, जर 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील तर. यस यस मी बोलतो मिथिल, इसको मैं बोलता मिथिल, मिथिल हा पण कोण बेटांनो मिथिल. सो जर 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील तर मी सफिक्स लावणार बेटांनो निओ. तर चला बाळांनो याचा सफिक्स आला NEO निओ. सो इस कंपाउंड का करेक्ट कॉमन नेम बना निओ नोनेन. बाळांनो बघ रे व्यवस्थित, या कंपाऊंडचं कॉमन नेम काय झालं, कॉमन नेम काय झालं निओ नोनेन. चल निओ नोनेन कळलं का, क्लिअर हे बेटा कळलं का. चल इकडे आता याचा आयपीएससी नेम देण्याचा प्रयत्न करत, रेडी स्टेडी गो. चल इथे आयपीएससी नेम देताना सर ब्रांच सिलेक्ट करा, केली सर मिनिमम नंबर द्या ब्रांचला, आलाय ब्रांचला कमीत कमी नंबर आलाय 2. इकडनं केलं असतं तर बाळांनो 1 2 3 4 5 6 नंबर आला असता ब्रांचला, मग इकडनं केलं तर 2 नंबर आलाय. आता 2 नंबरला कोण येतं सर, इथं मिथिल अटॅच आहे, इथं पण मिथिल अटॅच आहे. ओके तर पॅटर्न लिहून घ्या पहिला. सो पॅटर्न है प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. सर फंक्शनल ग्रुप वगैरे आहे का, नाही आहे, तो अल्कोहोल अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड असे आहेत का, नाही आहेत. मग वाहनो सिंपल वाला पॅटर्न घेऊ, सफिक्स 1 प्लस सफिक्स 2 कधी लावणार ज्यावेळेस फंक्शनल ग्रुप असेल तेव्हा. मग आलो प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. मग काय केलं, सो वर्ड रूट टोटल फक्त ती वाहनो जी चेन सिलेक्ट केली आहे त्या सिलेक्ट केलेल्या चेन मध्ये किती कार्बन येतं. सो तुझा आन्सर पाहिजे किती 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 7, किती पाहिजे आन्सर 7. तर चल बेटांनो 7 आहेत, तर या 7 वाल्याला काय बोलणार मी हेप्ट. तर याचा वर्ड रूट तयार झाला हेप्ट. चल बाळांनो सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे का चेक कर, आहे सिंगल बॉन्ड. जर सिंगल बॉन्ड असेल तर यासाठी सफिक्स लावणार मी ANE. आता ह्या जी काही स्केलेटन होतं बेटांनो, ही जी काही सिलेक्ट केलेली चेन होती 1 2 3 4 5 6 7, या पूर्ण कंपाऊंडचं नेमिंग करून झालेलं आहे, याचं नेम झालं हेप्टेन. मग आता नाव कोणाच राहिले सर, ही ब्रांच ह्या ब्रांचचं नेम राहिलं आहे. मग 2 नंबरला कोण अटॅच आहे मिथिल, 2 नंबरला कोण अटॅच आहे मिथिल. मग 2 मिथिल 2 मिथिल असं लिहिण्यापेक्षा काय करायचं बेटांनो 2,
टू असं करायचं आणि दोन आहेत म्हणून हा वाला सिंबल वापरणार कोणता डाय. सो कोणता कंपाऊंड आहे मिथिल. सो इस कंपाउंड का फाइनल नाम बना. याचं आयुपीएसी नेम म्हणलं बेटांनो काय रे 2,2 डाय मिथिल हेप्टेन. 2,2 डाय मिथिल हेप्टेन. तू व्यवस्थित लिहून घे किंवा पॉज करून सॉल्व्ह कर बेटा. चल नेक्स्ट वाला क्वेश्चन तर तुला स्वतःहून जमायला पाहिजे, व्यवस्थित जमायला पाहिजे. हा एकदम सिंपल वाला क्वेश्चन. पॉज कर आणि सॉल्व्ह कर, पॉज कर आणि सॉल्व्ह कर. कॉमन नेम देऊन बघ, आयुपीएसी नेम बघ तुला जमताय का बेटानो. क्लिअर होऊन जाणार आजच्या लेक्चरमध्ये, सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार. कॉमन नेमिंग आयुपीएसी नेमिंग सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी आज क्लिअर करून जायच्यात. चल बेटानो चेन सिलेक्ट करने चले हम लोग, चेन सिलेक्ट करने चले. तर चेन मी अशी सिलेक्ट केली, टिक 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 टिक. सर मी अशी चेन सिलेक्ट केली. ओके सर अशी उभी का नाही सिलेक्ट केली. अरे उभी केली असते तर 1 2 3च कार्बन सापडले असते. आडवी केल्यामुळे 1 2 3 4 टोटल किती कार्बन आहे 4. किती आहे 4. मग 4 कार्बन आहेत ना म्हणून सर ही वाली चेन सिलेक्ट केली. अब नंबरिंग करते हैं, नंबरिंग इस साइड से करेंगे तो 1 2 ये जो फांदी है, ये जो ब्रांच है, इस ब्रांच को क्या मिलेगा कम से कम नंबर. जर मी लेफ्ट साइड निकलतो राइट साइड निकलता 1 2 3 नंबर येईल. मग मी लेफ्ट साइड ने करणार. चलो स्टार्ट करते 1 2 3 और 4. सो टोटल 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 4 कार्बन झाले चेन मध्ये. तुम्हाला दिसतंय का 2 नंबरच्या कार्बनला काय अटॅच येतं, 2 मिथिल ग्रुप अटॅच येतात. सर कॉमन नेम मध्ये ऑल कार्बन काउंट करा. सर पाठीमागे सांगितलंय रूल. सो सगळ्याचे सगळे कार्बन काउंट करा बाळांनो. हे झाले 4 आणि 2 6. सो प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स बोलो. सो वर्ड रूट कोण झाला टोटल 6 कार्बन येतं, टोटल 6 कार्बन येतं म्हणून आला बाळांनो हेक्झ. सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून कोणाला ANE. ओके यासाठी प्रिफिक्स लावता येईल का. सर 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 हेक्झेन लावलाय. 2 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच येतं 2 मिथिल ग्रुप अटॅच. कॉमन नेम मध्ये प्रिफिक्स कोणते वापरतात एन आयसो निओ. त्यातलं कोणतं वापरता येईल का सर निओ. 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत म्हणून बाळांनो इसका नाम बना कोण निओ हेक्झेन. कळतंय का, क्लिअर होतंय का. आजच्या लेक्चर मध्ये कॉमन नेमिंग आयुपीएसी नेमिंग या दोन्ही मध्ये अजिबात कन्फ्युज न होता एक्झामला काही विचारलं तर क्लिअर कट. कॉमन नेम मध्ये सगळ्यातले सगळे कार्बन काउंट करणार, आयुपीएसी मध्ये चेन मधले कार्बन काउंट करणार. चेनचं वेगळं नाव देणार, ब्रांचचं वेगळं नाव देणार. कॉमन नेम मध्ये सगळ्यांचं एकच नाव दिलं जातं. कॉमन नेम फक्त आपल्याकडेच चालतं, आयुपीएसी नेम जगभरात सगळीकडे चालतं. कळतंय का. चल इकडे बेटांनो. सो आयुपीएसी नेम देण्याचा प्रयत्न करूयात. सो पॅटर्न आपल्याला प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. बोल बेटा वर्ड रूट फक्त कुठले घ्यायचे, कोणते घ्यायचे फक्त या चेन मधले घ्यायचे. कोणते या चेन मधले. मग या चेन मध्ये टोटल कार्बन किती येतं सर 4 म्हणून हा आला ब्यूट. सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड मग झाला ANE. सो बनला ब्यूटेन. प्रिफिक्स आहे का सर. सर दिसतोय ना 2 नंबरच्या कार्बनला 2 2. सर याचं नेमिंग दिलं बेटा फक्त या ग्रीन वाला ह्या चेनचं एवढ्याचं नाव झालं ब्यूटेन. प्रिफिक्स हे दोघं बाळांनो प्रिफिक्स मध्ये येणार. हा कंपाऊंड बाळांनो मिथिल आहे ना आणि वरचा पण मिथिल आहे ना, सेम पाठीमागच्या सारखा पॅटर्न. मग काय ना 2 नंबरला मिथिल 2 नंबरला मिथिल. सो नाम क्या आएगा बेटा 2,2 डाय मिथिल. करेक्ट 2,2 डाय मिथिल. सो टोटल वाला कंपाउंड का नेम बना 2,2 डाय मिथिल ब्यूटेन. आर यू गेटिंग माय पॉइंट, आर यू गेटिंग माय पॉइंट. कळतंय का. क्लिअर करून घ्या बेटा. चल नेक्स्ट वन एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर. मी म्हणलं CS2 डबल बॉन्ड CS2. हा मस्त. याचं ना पहिल्यांदा मला ना आयुपीएसी नेम द्यायला आवडेल बेटांनो, नंतर मी याचं तुला कॉमन नेम सांगा. कारण कॉमन नेम हे लर्न करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. असं आहे याचं आयुपीएसी नेम बनवतो. प्रिफिक्स वर्ड रूट सफिक्स. पॅटर्न लक्षात ठेव. वर्ड रूट बघा सर कार्बन किती येतं 2. सो 2 कार्बनला काय बोलणार इथ. 2 कार्बन बोलणार इथ. सर सफिक्स बघा सर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड. सर सिंगल बॉन्ड असेल तर तुम्ही बोलला ANE लिहायचा, डबल बॉन्ड असेल तर ENE लिहायचा आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर काय लिहायचंय YNE. मग इथं कुठला बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे तर इथं काय येणार बेटा नो इथे येणार ENE. आणि प्रिफिक्स कुठं दिसतंय का सर चेन ज्यावेळेस मी सिलेक्ट करेल ना त्यावेळेस चेन मी अशी सिलेक्ट करेल, अशी 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 चेन सिलेक्ट करेल. मग तुम्हाला याच्या काही बाहेर दिसते का, फांदी दिसते का, ब्रांच दिसते का, नाही दिसत आहे. म्हणजे हा प्रिफिक्स नावाची गोष्ट नाहीये इथं, नाहीये प्रिफिक्स नाहीये. सो इसका नाम बना बेटा नो इथीन. किती सोपं नाव आहे इथीन. सो इस कंपाउंड का नाम इथीन. पण याचं कॉमन वाला नेमिंग तो प्रॉपर लक्षात ठेवायला पाहिजे. सो इसका कॉमन नेमिंग है बेटांनो इथिलीन. कळलं का मी काय लिहिलं इथिलीन. सो इस कंपाउंड का कॉमन नेम है
इथिलीन. याद करना, याद करना, याद करना. लिहून ठेव बेटांनो. याला इथिलीन बोलला तरी चालेल, इथिन बोलला तरी चालेल. फक्त इथिलीन त्याचं कसलं नाव आहे? कॉमन नेम. आणि इथिन त्याचं कसलं नाव आहे? आयुपीएसी नेम. ही गोष्ट तुला क्लिअर व्हायला पाहिजे. अच्छा, डन. सो चलो आगे जाते हैं. सो आगे आल्यानंतर बाळांनो CH ट्रिपल बॉन्ड CH. अरे वा, छान सर. त्यातलाच पुढचा पॅटर्न दिसतोय वाटतं. त्या साईडला कॉमन नेमिंग, या साईडला आयुपीएसी नेम. मला आयुपीएसी नेम करायला आवडेल. चल, पॅटर्न प्रिफिक्स वर्ड रूट सफिक्स. बोल बेटा, कार्बन किती येतं वर्ड रूट मध्ये? कार्बन किती? 1 2 2. 2 कार्बनला काय लिहायचं? इथं. इथं वे कुठं? इथं. इथं लिहायचं इथं. सो इथं लिहिलं. सफिक्स क्या करेंगे सर? ट्रिपल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्डला ए आणि डबल बॉन्डला ई आणि ट्रिपल बॉन्डला वाई आणि. सो सफिक्स काय येणार? YNE. सो इस कंपाउंड का नाम बना इथाइन. ज्याला नाही का आपण व्हाईट वाचायचो, इथाइन, लाईक दॅट. ओके. जर इथेन असेल तर उंच वाचायचा होता, इथेन. इथिन असेल तर प्रेमाने वाचायचा, इथिन. ओके. आणि जर इथाइन असेल तर फार हार्ड वाचायचं, इथाइन, लाईक दॅट. सो हा इथाइन आहे. आणि याच एक छान कॉमन नेम आहे. याचं कॉमन नेम असतं, लक्षात ठेवायचंय तुला. इसका कॉमन नेम है ऍसिटिलीन. सो जर एक्झाम मध्ये बेटांनो ऍसिटिलीन बोलले किंवा इथाइन बोलले तर समजून घे हे दोन्ही पण कोण येतं? सेमच माणसं येतं, सेमच माणसं. आणि याच्यामध्ये कार्बन टोटल 2च होते बेटांनो. चलो नेक्स्ट एग्जांपल पे जाते हैं. सो 7 नंबरच्या एक्झाम्पल में CH3OH. सर हा वाला पॅटर्न मला वाटतंय ROH वाला पॅटर्न दिसायला लागला. याच्यामध्ये तुम्ही म्हणले होते R चं नाव द्यायचं अल्किल आणि OH चं नाव द्यायचं अल्कोहोल. सो अल्किल अल्कोहोल इसका नाम बनेगा. मग सर याचं कॉमन नेम असणार आहे अल्किल अल्कोहोल. सो टिचूक हे कसं होतं सर? हे ओके, हे आहे त्याचं कॉमन नेमिंग. कॉमन नेमिंग, कॉमन नेमिंग. प्लीज आम्हाला जागा द्या इथं. ओके, डन. सो हे आहे कॉमन नेमिंग. सो याचं कॉमन नेमिंग असणार आहे अल्किल अल्कोहोल. तर बोल बेटा, आर कोणता आर आहे? कोणता आर आहे? आर म्हणजे बाळांनो कार्बन मोज. इथे कार्बन किती येतं सर? एकच कार्बन आहे. ओके. आणि हा CH3 ला काय बोलतात आपल्याकडे? आपल्याकडे बोलतात मिथिल. अल्किलच्या ठिकाणी आला मिथिल. ओके, डन, मिथिल. आणि पुढे OH. OH ला काय बोलणार? अल्कोहोल. तर ह्याचं कॉमन नेम काय झालं? काय? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल. आता आयुपीएसी नेम कसं असतं सर? आयुपीएसी नेम असं असतं ALKANE. ओके. सर हा कोण आहे? वर्ड रूट. हा कोण आहे? सफिक्स 1. आणि हा कोण आहे? सफिक्स 2. सफिक्स 2 मध्ये कोण लावणार? जर अल्कोहोल असेल, OH असेल तर काय लावणार? OL. आणि नंतर सर आठवतंय का सर, हा E आणि हा O एकमेकांच्या समोर येईल नच्छ. आणि जर असं असेल तर काय करायचं सर? E ला उडून टाकायचा, उडून टाकायचा. मग याचं नाव बनणार अल्केनॉल असं काहीतरी. चल बेटा मोज. इथं कार्बन किती येतं? इथं कार्बन मोज आहे. या अख्ख्या कंपाऊंड मध्ये कार्बन किती येतं? मोज बरं. या अख्ख्या कंपाऊंड मध्ये कार्बन किती येतं? सर कार्बन इथंच येत ना फक्त. किती कार्बन येतं? 1 कार्बन. 1 कार्बन असेल तर चल, 1 कार्बन असेल तर प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. सर सफिक्स 2 का आणला? फंक्शनल ग्रुप आला ना बेटा यावेळेस, म्हणून सफिक्स 2 आला. चल डन. सो वर्ड रूट बघ बेटा. वर्ड रूट काय? वर्ड रूट एकच कार्बन आहे म्हणून याला बोलणार मिथ. सफिक्स 1 सर सिंगल बॉन्ड दिसतोय म्हणून इथे येणार कोण? ए आणि कोण आला रे बेटा? ANE आला. ओके. आणि सफिक्स 2 फंक्शन OH साठी, OH साठी सफिक्स काय लिहितात बेटांनो? ओ इथे लिहिलंय. काय लिहिलंय? OL. काय लिहितात? OL. सो यहाँ पे हम लिखेंगे OL. आणि नंतर तू जो सांगितलं तो वाला रूल. जर बाळांनो सफिक्स 1 चा लास्ट लेटर आणि सफिक्स 2 चा फर्स्ट लेटर AEIOU असा नसायला पाहिजे, नसेल पाहिजे. आणि जर असेल तर काय करायचं सर? तुम्ही ठरवलं होतं की E कॅन्सल करायचा. सो इस कंपाउंड का करेक्ट नाम क्या बनेगा सर? बनेगा मिथ ANOL. दॅट इज मिथेनॉल. मिथेनॉल बनणार. चल बेटा, जर हे तुला कळलं असेल याचं कॉमन नेमिंग, याचं आयुपीएसी नेमिंग, तर पुढचं वाला एक्झाम्पल तुला क्लिअर कट होणार. CH3OH ज्यावेळेस होता त्यावेळेस याचं कॉमन नेम जर विचारलं तर याचं कॉमन नेम आहे अल्किल अल्कोहोल. आणि याचं आयुपीएसी नेम विचारलं त्याचं आयुपीएसी नाव आहे अल्केनॉल. सफिक्स 1 चा लास्ट लेटर, सफिक्स 2 चा फर्स्ट लेटर हा AEIOU जर असेल तर सफिक्स 1 चा लास्ट लेटर कॅन्सल किया जाय. डन. सो असं झालंय बेटांनो. सो ही गोष्ट तुला क्लिअर झाली असेल तर पुढचं एक्झाम्पल तू एकदम पटकन स्वतःच्या मनाने फास्टने सॉल्व्ह करू शकतेस. चल इथे आलात. सो CH3CH2OH. चल रे बोल बेटा, याचं आयुपीएसी नेम असणार अल्किल अल्कोहोल. अल्कोहोल. मग बोल बेटा सर कार्बन 2 येतं. 2 कार्बन म्हणजे कोण आला? इथिल. सर OH म्हणजे कोण आला? अल्कोहोल. सो इसका नाम क्या बना? इथिल अल्कोहोल. डन. सर आयुपीएसी नेम कसं द्यायचंय? अल्के
ENOL सर इथं जाळ केला डन. अल्केनॉल सर कार्बन किती येतात 2 म्हणजे आला हा इथ, नंतर आला AN, नंतर आला OL. सो डन. परत एकदा लिहितो ANE, इथे लिहितो OL आणि नंतर तुझ्या माहितीसाठी बाळांनो हा E कॅन्सल होतो. सो इसका करेक्ट नाम क्या है? इथ ANOL दॅट इज इथेनॉल. ही गोष्ट तुला आता क्लिअर व्हायला लागली असेल. पटकन 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 क्लिअर करून घे. चल बेटा नेक्स्ट एक्झाम्पल आला HCOH. याचा पहिल्यांदा तुला IUPAC नेम सांगतो. IUPAC नेम सांगतो. हा HCOH जो आहे तो कोणी बाळांनो? कार्बोक्झिलिक ऍसिड चा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे इथं S2 आला बेटा, सफिक्स नंबर 2 आला आणि कार्बोक्झिलिक ऍसिड चा सफिक्स लावताना यूज करतात एक लेटर OIC ऍसिड. आणि मी तुम्हाला सांगितलं हे तेच ऍसिड आहे जे मुंगीच्या बॉडीत असतं. हे तेच ऍसिड आहे जे मुंगीच्या बॉडीत असतं. आणि मुंगी ज्यावेळेस चावते त्यावेळेस हे ऍसिड आपल्या बॉडीमध्ये जातं आणि मग मुंगी चावल्यानंतर सगळ्यांचा फील असतो OIC ऍसिड गेलं वाटतं बॉडीमध्ये, मग हे OIC वाला ऍसिड आहे. चल याचा IUPAC नेम कसं द्यायचं बेटा? याचा IUPAC नेम वाला पॅटर्न आहे प्रिफिक्स वर्ड रूट प्लस सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. ओके, तर सध्या बाळांनो वर्ड रूट लिहिल मी. वर्ड रूट असेल अल्क, आपण शोधणार कार्बन किती येतं त्याच्यानुसार अल्क. सफिक्स 1 कोण असतात? सर A आणि ओके, आणि सफिक्स 2 कोण असतात? OIC ऍसिड. मग बघ ना बाळांनो हा ANE आणि OIC ऍसिड AO बाळांनो एकमेकांच्या समोर समोर येत आहेत. मग आता काय करणार? सर असं असेल तर इचं जवळ करणार, सॉरी ईला कॅन्सल करणार, असं लिहिणार. डन. मग आपण लिहूयात बाळांनो IUPAC नेम लिहूयात. मला सांगा प्रिफिक्स सध्या तर कोणी दिसत नाहीये जे बाहेर वगैरे असेल. जर मला चेन सिलेक्ट करायला लावली असती तर मी चेन अशीच सिलेक्ट केली असती, टिचूक 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 असं वाला कंपाऊंड तुला दाखवला असता. मग विचारलं असतं टोटल कार्बन मोज. कार्बन मोज बाळांनो. हा हायड्रोजन आहे, हा कार्बन आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन हायड्रोजन. कार्बन किती येतं? 1. सॉरी, कार्बन किती येतं? 1 आहे 1. मग 1 कार्बन असेल तर वर्ड रूट काय येणार? काय येणार? बोल रे बेटा काय येणार? सो वर्ड रूट येणार METH यानी मिथ असं येणार. मग चल बाळांनो सफिक्स 1 काय घेणार? सर सफिक्स 1 घेणार ANE. का? कारण त्यात सिंगल बॉन्ड दिसला मला, सिंगल बॉन्ड दिसला म्हणून मी लिहिला मिथेन. आणि सफिक्स 2 काय लिहिणार? सर OIC ऍसिड. आणि त्याच्यानंतर कळल्यानंतर मी काय करणार? E कॅन्सल करणार. का? कारण E आणि O असे एकमेकांच्या समोर यायला नकोत. असेल तर सफिक्स 1 चा लास्ट लेटर कॅन्सल करा. तो इसका करेक्ट नाम बना मिथ ANOIC ऍसिड दॅट इज मिथेनॉइक ऍसिड. हे फुल एकत्र वाचलं तर नाव काय येईल बाळांनो? मिथेनॉइक ऍसिड. डन बेटानो. आणि याचं कॉमन नेमिंग आज तुला लक्षात ठेवायचंय. इथून पुढे तुला कधी विचारलं HCOH ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम काय आहे तर तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे. सो इसका कॉमन नेम तू याद रखेगा अँड दॅट इज फॉर्मिक ऍसिड. जे कुणाच्या बॉडीमध्ये असतं? जे मुंगीच्या बॉडीमध्ये असतं. कुठं असतं? मुंगी के बॉडी में होता है. कौन होता है? फॉर्मिक ऍसिड होता है. सो याद रखना अच्छी तरह से. चल पुढे बाळांनो CH3COH. ओके सर भारी वाटलं यार. ओके त्याच नेक्स्ट वाला व्हर्जन आहे, त्याच नेक्स्ट वाला व्हर्जन आहे. या इकडं CH3COOH. CH3COH. मग याचा IUPAC नेम देताना आता तुला पॅटर्न सांगितलं प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. चल बाळांनो प्रिफिक्स वर्ड रूट मध्ये कार्बन मोज बा. लय टेन्शन न घेऊ, कार्बन घे, फक्त कार्बन मोज. ह्या अख्ख्यावाल्या कंपाऊंड मध्ये कार्बन मोज. कार्बन हायड्रोजन 3 येतं, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन हायड्रोजन. सो टोटल कार्बन किती सापडले? 2. सो 2 कार्बनला आपल्या भाषेत काय बोलतात? आपल्या भाषेत बोलतात इसको बोलते हम लोग क्या बोलते हैं? हम इसको बोलते हैं इथ. क्या बोलते हैं? इथ. सर सिंगल बॉन्ड दिसला तुम्हाला इथं? ओके फिर हम लगाएंगे सफिक्स 1 ANE. आणि हा सर COH आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप कोण आलाय? कार्बोक्झिलिक ऍसिड सर. आणि जर कार्बोक्झिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आला तर सफिक्स 2 काय लावतात? OIC ऍसिड. डन. मग इथं लावलं बघा आपण काय? OIC ऍसिड. क्लिअर कट. आणि नंतर सर काय होणार? सर E आणि O एकमेकांच्या समोर समोर नसायला पाहिजेत. सो E काय झाला? कॅन्सल. तो इसका करेक्ट नाम बना ITHANOIC ऍसिड यानी इथेनॉइक ऍसिड. क्लिअर होतंय का? ए दादा क्लिअर होतंय का? तुला कळतंय का मी काय करतोय? मी म्हणतोय बेटांनो की 2 कार्बन होते अख्ख्या कंपाऊंड मध्ये म्हणून इथानला, त्यात सिंगल बॉन्ड दिसला म्हणून AN आणला सफिक्स 1 म्हणून. आणि त्यात फंक्शनल ग्रुप दिसला मला कोणता? OCOOH. यालाच काही टीचर्स काही बुक C डबल बॉन्ड OOH असं जरी लिहून दिलं तरी तू कन्फ्युज व्हायचं नाही. तू समजून घ्यायचं दोन्ही काय येतं? सेमच येतं. CH3C डबल बॉन्ड OH आणि CH3COH हे दोन्ही सेमच आहे बेटा, सेमच आहे. चल बेटा याचं कॉमन नेम सांगतो आता. कॉमन नेम लक्षात ठेव. इसका कॉमन नेम याद रखेगा तू.
तो इसका कॉमन नेम है ऍसिटिक वाला ऍसिड. सो पाठीमागचा कोण होता, ज्यावेळेस एच होता त्यावेळेस फॉर्मिक ऍसिड, आणि आता कोण आहे ऍसिटिक ऍसिड. हे कुठं असतं तुम्ही मला सांगाल का? सर हे व्हिनेगर मध्ये असतं. कुठं असतं? व्हिनेगर मध्ये असतं. व्हिनेगर माहिती कुठं असतं? किचन मध्ये गेला असशील तर व्हिनेगर नक्की माहित असेल तुला. नाही तर आईला एकदा विचारून घे. हो ना, आईला विचार बेटा व्हिनेगर कुठं असतं म्हणून. डन. सो आता पुढे दिलाय गिव्ह द आयुपीएसी नेम टू द फॉलोइंग कंपाऊंड. म्हणजे खालच्या कंपाऊंडला फक्त काय द्यायचंय? आयुपीएसी नेम द्यायचंय. रेडी, स्टार्ट करते. चलो. सो आयुपीएसी नेम करताना सर काय करायचं? ब्रांच सिलेक्ट करायची, असं पकडायचं, टिक 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 ब्रांच सिलेक्ट करायची. नंतर काय करायचं? नंबरिंग करायचं. नंबरिंग कसं करणार सर? अय्यो. सो नंबरिंग करताना इथं छोटीशी प्रायोरिटी ऑर्डर सांगतो. चल, प्रायोरिटी ऑर्डर कुणाला नंबरिंग करायला पाहिजे? सो प्रायोरिटी ऑर्डर असते S2, S1 आणि देन असतो प्रिफिक्स. ओके, म्हणजे हा S2 मध्ये कोण असतो? फंक्शनल ग्रुपला जास्त प्रायोरिटी द्यायची. जर फंक्शनल ग्रुप नसेल तर सफिक्स 1 म्हणजे कोण? सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे याला प्रायोरिटी द्यायची. आणि हे पण नसतील तर काय करायचं? जे हॅलोजन आहे किंवा जी ब्रांच आहे त्या ब्रांचला प्रायोरिटी द्यायची. कळतंय बेटांनो? सध्या इथं तुम्हाला कोण दिसलंय? फंक्शनल ग्रुप आहे का? नाहीये. मग कोण आहे? सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहेत का? हा, डबल बॉन्ड सापडला सर, डबल बॉन्ड सापडला. मग डबल बॉन्डला प्रायोरिटी जास्त. प्रायोरिटी जास्त म्हणजे एक नंबर तर त्याचा मोठा मान असतोय, जावई असतोय तो. डन. इकडनं गेलं तर 1 2, 2 नंबरला डबल बॉन्ड सापडायचं. इकडनं गेलं तर एकच. मग नंबरिंग करणार 1 2 और 3. या कार्बनला म्हणलं 1, या कार्बनला म्हणून 2, या कार्बनला म्हणलं 3. सो टोटल आपला पॅटर्न बघ रे बेटा. प्रिफिक्स, वर्ड रूट, सफिक्स. प्रिफिक्स दिसतोय का सर? फांदी दिसते का? फांदी नाहीये. फांदी. वर्ड रूट बघ रे बेटा. कार्बन किती टोटल? 3 कार्बन असेल तर काय लिहिणार मी? प्रोप. आणि सर सफिक्स बघा, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड. सॉरी तो सिंगल बी आहे डबल बी आहे. मग आता काय करायचं? सिंगल असेल तर सगळीकडे सिंगल पाहिजे तर ए एन ई घेणार. डबल असेल ना एका जरी ठिकाणी तरी काय घेणार मी? ई एन ई. तो यहाँ पे क्या आएगा? ई एन ई. सो इसका आयुपीएसी नेम है प्रोपीन. क्या है? प्रोपीन. क्या है? प्रोपीन. क्या है? प्रोपीन. जोर से बोल, प्रोपीन. डन. सो पुढे बेटा CH3 C ट्रिपल बॉन्ड CH3. मग आपण सुरू करूयात बाण लवकर. चल. सो मला वाटतं की पहिल्यांदा काय करायला पाहिजे सर? तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं ब्रांच सिलेक्ट करून घ्यायला पाहिजे. डन केली. नंतर काय करायला पाहिजे सर? नंबरिंग करायला पाहिजे. नंबरिंग कसं करायला पाहिजे? की आपला जो काही फंक्शनल ग्रुप असेल त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. नाही तर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सॉरी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड यायला पाहिजे तुम्ही. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड यांना काय यायला पाहिजे? कमीत कमी नंबर यायला पाहिजे. मग कुणी आहे का डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड? इकडनं गेलं तर 1 2 ला ट्रिपल बॉन्ड, इकडनं गेलं तर 1 2 ला ट्रिपल बॉन्ड. हा दिसतोय का ट्रिपल बॉन्ड? हा दोघांचा पण आहे बेटांनो. याचा पण आहे आणि याचा पण आहे. इकडनं गेलं तर 2 नंबरला कार्बन. हा 1 2, हा 3 4. 2 नंबरला ट्रिपल बॉन्ड सापडला. इकडनं बघ बेटा 1 2 3 4. हा 2 नंबरलाच आहे. म्हणजे आता कोणत्याही साईडने जरी नंबरिंग केलं तरी काही टेन्शन नाही. सेम आन्सर सेम येणार. चल आपला पॅटर्न राबूयात. प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. प्रिफिक्स आहे का? नाही सर, फांदी नाही ना कुठं, म्हणून प्रिफिक्स नाहीये. वर्ड रूट बघा, वर्ड रूट सर टोटल कार्बन किती? 4. तो 4 को क्या बोलेंगे सर? 4 ला बोलणार ब्यूट. आणि सफिक्स सर ट्रिपल बॉन्ड आला. पण 2 ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे असं नाही म्हणायचा. एक ठिकाणी ट्रिपल बॉन्ड जरी असेल तो क्या लगाएंगे बेटांनो? YNE लगाएंगे. पण फार स्पेसिफिक जर सांगायचं म्हणलं, फार स्पेसिफिक सांगायचं म्हणलं तर हा जो काही ट्रिपल बॉन्ड आहे तो किती नंबरच्या कार्बनला आहे रे? 2 नंबरच्या कार्बनला. सो हम क्या बोलेंगे? ब्यूट 2YNE. मग सर तिथं का नाही केलं तसं? तिथं का नाही केलं? अरे बेटा केलं तरी चालू शकतं. म्हणजे बघा कसं करू शकतो आपण. हो का, असं करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, इथं सिंगल बॉन्ड कुठल्या कार्बनला आहे? 1 नंबरच्या कार्बनला आहे. सो मी लिहिलं ENE. किंवा तो प्रोप ENE असं लिहू शकतो. आपला तोच रूल बे. जी गोष्ट आयुष्यात एक असते ना ती सांगायची नसते. हा एक आहे ना म्हणून सांगायची गरज नाही. माझ्या पहिल्या नाकाला लागला असं म्हणतात का द्या? नाही ना यार, जी गोष्ट एक आहे ती सांगायची नाही रे. सो प्रोपीन हा इथं जर 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल तर सांगावे लागतात. ओके, सो इथं बेस स्पेसिफिक सांगायचं. हा ब्युटाईन आहे. सो डन बेटानो. कळलं का? हे 2 एक्झाम्पल. हा होता बेटानो इथिन, सॉरी अल्किनच्या पॅटर्न मधला. आणि हा होता कोण 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 कोण? अल्काईन वाल्या पॅटर्न मधला. डन. सो पुढे आलो बेटांनो. चलो या एक्झाम्पलचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करूयात. सर आयुपीएसी नेम द्यायचंय. पहिल्यांदा काय करायचं सर? ब्रांच सिलेक्ट करायची. ब्रांच कशी सिलेक्ट करू सर? मी अशी ब्रांच घेतली. सर जर मी चुकून अशी घेतली असती तर 1 2 3, अरे तर 3च सापडले असते. 1 2 3 4, 4 सापडले असते. 1 2 3 4, 4च सापडले असते. इकडे घेतले असते 1 2 3 4, अशी सुद्धा चालली असते बेटांनो. मॅक्झिमम कार्बन यायला पाहिजे. सो कार्बन किती आले? 4. नंबरिंग कोणत्या साईडने करू? इकडनं गेलं तर 1 1 2 3 4.
2 नंबरला फांदी. इकडनं गेला असतं तर 1 2 3 4 2 नंबरलाच फांदी. अरे मग काय प्रॉब्लेम नाही बेटा, दोन्हीकडे काय येते 2 नंबरलाच फांदी येते, ब्रांच येते, तेव्हा टेन्शन नाही बेटा. चल एका साईडने नंबरिंग ठेवतो मी. डन, ठेवला का? ओके. आता नेमिंग करण्यास प्रयत्न. चल प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. सर वर्ड रूट शोधा. सर त्या ब्रांच मध्ये कार्बन किती येतं? 4. सो इसका नाम आएगा ब्यूट. सर सिंगल बॉन्ड आहे का? सिंगल बॉन्ड असेल तर सफिक्स आएगा. बोल रे बेटा, सफिक्स आएगा ANE, ब्युटेन झाला. सर प्रिफिक्स कुठे येतं? ए फांदी आहे ना ताई. ओ खासी स्त्री, ओ खासी स्त्री. हा काय प्रिफिक्स आहे? हा प्रिफिक्स किती नंबरच्या कार्बनला आहे? 2. हा किती नंबरच्या कार्बनला आहे? 3. आणि दोन्ही काय येतं? सेम. दोन्ही काय येतं? सेम. दोन्ही काय येतं? सेम. आता काय वापरायचं? डाय वापरायचं, ट्राय वापरायचं, टेट्रा वापरायचं. सो हम कैसे करेंगे? हम ऐसे करेंगे 2,3 दोन्ही कार्बनला आहे, 2 येतं म्हणून डाय. आणि कोणता ग्रुप आहे बेटांनो? मिथिल. सो इस कंपाउंड का करेक्ट वाला नाम आहे बेटांनो, करेक्ट वाला नाम आहे काय? 2,3 डाय मिथिल ब्यूट ANE. आणि सगळं एकदम स्पेसिफिक व्यवस्थित समजून घे बेटा की आपण असं का करतोय. चलो नेक्स्ट वाला एक्झाम्पल. मला असं वाटतं की हा क्वेश्चन तू होमवर्क साठी करावा, तू स्वतःहून सॉल्व्ह करावं आणि मला आन्सर कळवावं की सर कसं करता येईल. मला वाटतं की सरळ वाली ब्रांच सिलेक्ट करता येईल, 3 वाल्या फांद्या येतील क्लोरीन 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 वाल्या, आणि मला तू आन्सर नक्की कळवशील अशी मला अपेक्षा आहे की नाही? मला पाठवशील तू बेटांनो. या 4 नंबरच्या क्वेश्चनचं तू आन्सर सांगशील. चल नेक्स्ट वाल्या क्वेश्चन मध्ये CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ओके, हा वाला क्वेश्चन सुद्धा तुला होमवर्क साठी देऊन जातो. मला इच्छा आहे तू 100% ती गोष्ट सॉल्व्ह करणार आणि पुढे नेणार, हो की नाही? सो आजच्या एक्झाम्पल मध्ये आपण IUPAC नेमिंग, कॉमन नेमिंग याची पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळी प्रॅक्टिस केली. याच टाईपचे एक्झाम्पल बेटांनो तुला एक्झाम मध्ये दिसतात, याच टाईपच्या गोष्टी तुला बोर्ड परीक्षेमध्ये विचारणार. या परीक्षांची तयारी करताना हा वाले क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह कर, याचे आन्सर मला सांग. काही अडचणी असेल तर आमच्यापर्यंत कळवा, आम्ही 100% तुझ्या पाठीमागे उभा राहू. सो मेहनत करते रहो बेटांनो, कर्म करोगे तो फल मिलेगा बेटांनो. सो विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बेटांनो. अभ्यास करत राहा, नोट्स काढत राहा, काही गोष्टी असतील तर आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, ऑलवेज आहोत बेटांनो. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. टाटा बाय बाय, सी यू.